नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मालाड मालवणी इथल्या विषारी दारू प्रकरणाच्या संदर्भात. 102 जणांचे बळी गेलेले आहेत. आणखीही काही जण गंभीररित्या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. तो आकडा वाढेल की काय अशी ही भीती व्यक्त केली जाते. पण 100 जणांच्या या मृत्यूसाठी जबाबदार कोण? दारू विक्रेता, हातभट्टी बनवणारा, पोलीस प्रशासन, राज्य सरकार, गृह विभाग जबाबदार धरायचं कोणाला? हा खरा मुद्दा आहे. 100 जणांच्या या मृत्यूसाठी सरकारला जबाबदार धरावं की फक्त हातभट्ट्यांवर धाडी घालून भविष्यातल्या या दुर्घटना टाळता येतील असं म्हणावं? आणि पुढे जाऊन असेही प्रश्न उपस्थित होतो, दारू प्यावी की त्याच्यावर बंदी घालावी? याबद्दल समाज आणि सरकार याच्यातला एक दुटप्पीपणा दिसून येतोय का? म्हणजे समाजामध्ये अगदी एका गरीबातल्या गरीब आदिवासी पाड्यातल्या व्यक्तीपासून ते अभिजन वर्गापर्यंत दारू पिणारे अनेक जण आहेत. बंदी कोणावर घालायची आणि दारू प्या असं कोणाला म्हणायचं, असेही प्रश्न आहेत. म्हणजे समाजाला प्रबोधन करायचं की सरकार आपल्या धोरणांमध्ये दुटप्पीपणा करतंय म्हणून काही अंमलबजावणी होत नाही असं म्हणायचं, असे प्रश्न सगळे आता समोर येऊ लागलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओत माजी पोलीस अधिकारी सी पवार सर आहेत. ते पोलीस प्रशासनाची सगळी बाजू आणि अनेक अशा कारवायांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आणि गुन्हेही देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी दाखल करून धडे शिकवलेत लोकांना. ते आपल्याला त्यावेळेचे काही अनुभव सांगतील. आत्ता नेमकं चूक कुठं होतीये हे आपल्याला ते दाखवून देतील. विद्याताई चव्हाण आहेत आपल्यासोबत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत. सरकारची बाजू कुठे नेमकी लंगडी पडते आणि समाज प्रबोधनासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे? कारण विद्याताई राजकारणात शिवायही वेगळ्या पद्धतीने ते समाज प्रबोधनामध्ये सामाजिक कार्यात भाग घेत आहेत. आपल्यासोबत लिवलन चव्हाण आहेत, महाराष्ट्र देशी दारू संघटनेचे अध्यक्ष आहेत, विक्रेते संघाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत? कारण अशा प्रकारच्या हातभट्टी बाजारात येते, विषारी दारू बाजारात येते, याला नेमकी कारणं काय आहेत? कारण देशी दारू विक्रेत्यांचे जे परवाने आहेत ते जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 80 सालापासून प्रलंबित आहेत की पुढे काय आहेत ते आपण त्यांना विचारणार आहोत. त्याचे ते काही मुद्दे आपल्याला सांगतील. आपल्यासोबत राम कदम आहेत, भाजपचे प्रवक्ते. तेही सांगतील की सरकारने नेमकी कडक कारवाई करायची म्हणजे काय करायचं, की सरकारचे सगळेच नेते या प्रकारे ट्विटरवरून लोकांशी बोलतात. जर सर्वसामान्यांमध्ये जाऊन ते बोलले तर लोकांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो. याबद्दल सरकार काय म्हणतंय हे आपण राम कदम यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. राम कदम, सुरुवातच तुमच्यापासून. 100 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोणाला धरायचं? राज्य सरकार, गृह खातं, पोलीस की स्थानिक विक्रेते? राजेंद्र, हा घडलेला प्रकार हा अतिशय दुर्दैवी आहे. आणि मी असं या ठिकाणी म्हणेन की 2004 साली डिसेंबर महिन्यामध्ये अशाच प्रकारची घटना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालखंडामध्ये घडली, ज्यावेळेस 107 लोकांचे मृत्यू झाले. विक्रोळी आणि चिंचपोकळीमध्ये ही घटना घडली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अशा प्रकारची ही घटना घडली होती. दुर्दैवानं आपण सगळेच लोक या संदर्भामध्ये कडक उपाययोजना करू शकलो नाही. त्याच्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटना छोट्या मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्राच्या गावागावात ह्या घडत आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि ही जी कालची घटना घडली 17 जूनला, यात जवळपास 102 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अनेक कुटुंब रस्त्यावर उद्ध्वस्त झालेली आहेत. हे आपल्याला सत्य नाकारता येणार नाही. शेवटी सरकार म्हणून ती बेवारस जी कुटुंब आहेत त्यांना लाख रुपयाची मदत केली. लाख रुपयाच्या मदतीने काही होत नाही, मला मान्य आहे. पण माणुसकीच्या भावनेतून आपण त्यांना मदत केलेली आहे. या ठिकाणी असणारे इतर पक्षांचे लोक म्हणतील की तुम्ही लाख रुपये देऊन त्यांच्या जीवाची किंमत ठरवली का? तर अजिबात नाही. हाही केवळ माणुसकी म्हणून मदत आहे. आणि अगोदरच्या सरकारनं 50,000 रुपये दिले होते म्हणून ह्या सरकारनं लाख रुपये दिलेत, याही तुलनेमध्ये मी जाणार नाही. मूळ मुद्दा असा आहे की वारंवार अशा प्रकारच्या हातभट्ट्यांवर रेड टाकून सुद्धा अशा हातभट्टेवाल्यांना पोलीसवाले पकडतात, पकडून मग त्यांना कायद्यापुढे घेऊन जातात. काही ठिकाणी कायदेही कमी पडतायत, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मग लगेच तो 2 दिवसात 3 दिवसात सुटतो, पुन्हा येतो. पुन्हा लोकल पोलिसांशी त्याचं संगनमत असतं. लोकल पोलीस देखील काही ठिकाणचे थोड्या बहुत पैशासाठी अशा प्रकारचे धंदे होऊ देतात. हे साटे लोट गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. म्हणजे असं काही झालं नाही की आमचं 6 महिन्यापूर्वी सरकार आलं आणि हे सुरू झालंय. हे अनेक वर्षापासूनची ही सगळी एकमेकांशी असलेले हे संबंध आहेत. हे कुठेतरी सगळ्यांनी एकत्र येऊन तोडायला पाहिजेत. म्हणून सगळ्यात मूळ मुद्दा या ठिकाणी असा आहे की 2004 साली जेव्हा या महाराष्ट्रात अशी मोठी घटना घडली की त्यावेळेस त्या दारूमध्ये तिथे मिथेनॉल टाकलं गेलं इथेनॉलच्या ऐवजी. मुळात अशा प्रकारची हातभट्टीची दारू ही अवैध आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण 4400 कंट्री लिकरचे लायसन दिलेत, पण त्याच्याही पेक्षा ही दारू स्वस्त मिळते. म्हणून काही त्याच्याही पेक्षा जी गरीब लोक आहेत
ते अशी दारू पितात हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण दुर्दैवानं त्या 2004च्या घटनेतून आपण महाराष्ट्रात आपण काही शिकलो नाही आहोत, हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं लागेल. म्हणून ही घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब महाराष्ट्र सरकारनं पहिलं जर काही काम केलं असेल तर हा पूर्णच्या पूर्ण तपास हा क्राईम ब्रांचकडे सोपवला. मला मान्य आहे राजेंद्र की आपण 8 पोलीसवाले सस्पेंड केले, 4 एक्साईजचे अधिकारी सस्पेंड केलेत, 7 लोकांना अटक केले. यांनी काय होणार आहे? विषय असा आहे की त्या ठिकाणचे जे लोकल पोलीस असतात त्या ठिकाणचे, म्हणजे मी सगळ्याच पोलिसांना दोष देणार नाही, पण जी छोटी जी पोखरली गेलेली पोलीस यंत्रणा जी वर्षानुवर्षापासूनची आहे, अशी जी ही पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आहे, त्या पोलीस यंत्रणेला सुद्धा चाप बसणं या निमित्तानं आवश्यक आहे. आणि जी पकडल्याच्या नंतर ज्या गुन्हेगारांना अटक होते, अटक केल्याच्या नंतर त्यांना न्यायालयाला पुढे सादर केलं जातं आणि तो आरोपी 2 दिवसात सुटतो, तो कुठेतरी सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना एकत्र येऊन या संदर्भात असणारे कायदे भविष्य काळात कडक करण्याची सुद्धा आवश्यकता कायदे कडक करायला पाहिजे असं तुम्ही म्हणता राम कदम. पण मला वैसे पवार सर हाच मुद्दा की कायदे कडक आहेत, पोलीस प्रशासन कडक नाहीये, काय नेमकं होतंय, दरी नेमकी कुठे? नाही, कायदे सुद्धा कडक नाहीत ही तेवढी सत्य परिस्थिती आहे. दारूच्या गुन्ह्यांच्या मध्ये ज्या केसेस केले जातात त्याच्यात ॲनालायझरचे रिपोर्ट्स यायला आता परिस्थिती कदाचित थोडी बदलली असेल. आमच्या वेळेला फॉरेन्सिक लॅबोरेटरी एक जेमतेम असायची आणि लाखोनी सॅम्पल्स पडलेले असायचे. त्यामुळे आणि कोर्टामध्ये जर तुम्ही जाल तर प्रोहिबिशनच्या केसेस थप्पीच्या थप्पी पडलेली आहे, काही त्याच्याने होत नाही. आणि गुन्हेगार आरोपी पकडला, तो जामिनावरती सुटला, त्यानंतर येणे माझ्या मागले चालू असतं. आणि तोही पकडलेला आरोपी खूप वेळा खरा असतो का नाही याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. का मी अनेकदा असं बघितलं आहे की कुठला तरी फुटपाथचा माणूस सुचणाचा रेड इकडे घालायची, तो तिथे होता, तो विकत होता दारू असं दाखवून, आणि तो आपला दारूचा धंदा ज्याचा आहे मोठा तो त्याला सोडून घेऊन जाणार. आणि त्यानंतर मग पुढे जे व्हायचं तेच होतं की धंदा काही थांबत नाही आणि काही तो फोपावल्याशिवाय राहत नाही. बरं की त्याला मूळ जो अधिकारी आहे तोच किंवा मूळ आरोपी जो आहे तोच पकडला जात नाही आणि कुणाला तरी एक भावला उभा करून मूळ माणसाला सोडलं जातं. तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची अशी जी मला सांगायची आहे की हे छोटे छोटे जे अड्डे असतात हे एका माणसाचे 5, 50, 100 असे असतात, पण तो जो मालक आहे तो कधीच पकडला जात नाही. जे छोटे छोटे चालवणारे आहेत ते पकडले जातात. एक दुसरं जिथे प्रोडक्शन होतं ह्या दारूचं, जिथे भट्ट्या लागतात डिस्टलरीज, मला माहिती, मी आरे कॉलनी बघा, माझ्या वेळा मी जे केलेलं आहे आरे कॉलनी बघा, तुम्ही रावळी क्रिक अँट्रॉफिलच्या हद्दीतली जी आहे ती बघा, तुम्ही ठाणे बेलापूरच्या हद्दीमध्ये तुर्बा जिथे आहे, तुर्ब्याला बेला अंटीचे धंदे होते. हे धारावी बघा, धारावीच्या क्रिकमध्ये शेवटी मी हुडीने जाऊन त्या पकडलेल्या आहेत नाश. शेवटी असं आहे की जो बेस आहे प्रोडक्शनचा तो तुम्ही संपवला पाहिजे. पण शेवटी हे तुम्ही सगळं करत असताना ही जी सामाजिक निकड आहे, गरज आहे की लोक दारू प्यायल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मग आणि मजूर वर्ग जो कष्टकरी आहे, ज्याला कष्ट करावे लागतात, हे इथे एजी हॉलमध्ये बसून बोलणं फार सुंदर आहे, उत्तम आहे, पण तो कष्टकरी आहे ना, संध्याकाळ झाल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही विचारधारेचा, कुठल्याही प्रचाराचा, कुठल्याही योगाचा, कशाचाही परिणाम होत नाही. संध्याकाळ झाली की त्याचं शरीर जे आहे, त्याचं मन जे आहे ती त्या दारूची मागणी करते आणि तो मिळेल तिथून दारू घेतो. पर्यायात जर तुम्ही विचाराल देशी दारू उपलब्ध करून द्यायची असेल तर फार मोठ्या प्रमाणात सरकारला या दारूच्यापेक्षा स्वस्त दराने दिली गेली पाहिजे. कारण ही जी दारू आहे, ही दारू एक बाटली दारूमध्ये 4 बाटल्या पाणी घातलं की आणखीन विकता येते. त्यामुळे शेवटी हे विशेष सर्कल आहे. पोलिसांनी हे छोटे मोठे धंद्यांवरून पोलीस हप्ते घेतात हे खरं आहे, पण मोठमोठ्या डिस्टिलरीज आहेत तिथूनही त्यांचे जे माफिया आहेत ते कधीही पकडले जात नाही. माझी 100% खात्री की मी वरदराजनला हात घालेपर्यंत त्याला कोणी हात घातलेला नव्हता, तो कधी पकडला गेला नव्हता. शेवटी हे माफियाचे जे डॉन्स आहेत यांना पकडून यांच्या मुसक्या जोपर्यंत आवडत नाही तोपर्यंत गैरकायदेशीर धंदे बंद होणार नाही. हा नुसता दारूचा विषय नाही, असे अनेक गोष्टी आहेत की ज्या कायदा करून थांबत नाही, आळा बसवता येणार नाही, कायद्याने बसवता येत नाही. सामाजिक गरजा, माणसाच्या जन्मल्यापासूनच्या काही गरजा त्याच्यामध्ये असतात, त्याचा अभ्यास करून मानसशास्त्र त्याच्यानंतर, कारण कोणी फार इम्पोर्टेड फॉरेन लिकर पितो आणि कोणीतरी हातभट्टीची दारू पितो, तो प्याला ती दारू नसते, हा प्याला ती दारू असते. त्याचं कारण ही दारू जी आहे ती
बाजारात अशी उघड्यावरती विकली गेलेली असते, त्यामुळे लोकांना माहिती की हा दारू प्यायला त्याचं, आणि त्याला चढते पण नशा. ही जी दारू आहे फॉरेन लिकर, ते पिणारे शिस्तीत पितात, कारण त्यांना मर्यादा आहेत, लिमिटेशन्स आहेत. तर तो हा फरक आहे, सामाजिक हा तफावत आहे. पण या सगळ्या गोष्टी ज्या कायद्याने बंद होत नाही त्याच्यावरती एकत्रित, मी नुसतं सरकार म्हणत नाही, सर्व राजकीय पक्षांनी बसून याच्यावरती चर्चा करून कुठेतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. की फायनली वाट म्हणजे जुगार बघा, तुम्ही जुगाराचं म्हणजे इथे रेस्कोर्सवरती चालतो घोड्यांचा, तो जुगार नव्हे, पण खाली तिथे कुठेतरी 3 पत्त्याचा डाव असेल, मटका असेल, तो जुगार, कारण ते गरीब लोक खेळतात. हा जो आहे तो पैसेवाले खेळतात. ही दरी मिटवली ही पाहिजे, दरी ही कुठेतरी कुठेतरी मिटवली पाहिजे. पण या सगळ्या घटनेला विद्यार्थी काय म्हणाल की कारवाई कोणावर झाली पाहिजे? फक्त पोलिसांना निलंबित करून होणार नाही. जसं आता पवार सर म्हणाले की कुणाला तरी एका भावलेला पकडलं आणि आरोपी पकडलं आणि आम्ही कारवाई सुरू केली, हेही सांगण्यात काही नाही. अशा काही दुर्दैवी घटना घडल्या की तात्पुरता काहीतरी उपाययोजना केल्या जातात. म्हणजे आज काही जणांना निलंबन केलं, 1-1 लाख रुपये वाटले, म्हणजे लोकांचे हे प्रकरण थंड होस्तोवर तोंड बंद करायचं हे एक माध्यम आहे. परंतु आज त्या लक्ष्मीनगर मालवणीची जी वस्ती आहे त्या झोपडपट्टीमध्ये अक्षरशः हाहाकार माजलेला आहे. कारण एक तर नवरा दारू पितो, म्हणजे स्त्रीला, एक तर कष्टकरी आहेत सगळे, ते स्त्रीला पहिल्यांदाच त्याचा राग असतो की तो रोजंदारी घरात आणून देत नाही आणि दारूमध्ये घालवतो. त्यात दारू पिऊन त्याचा मृत्यू झाल्यानंतर तिच्यावरती ते म्हणजे कसं तरी रडत खडत तिचा जो संसाराचा गाडा ओढणारा नवरा असतो तोच गेला. त्यामुळे तिला इतकं दुःख आहे. आणि ह्या ठिकाणी तर एकेका घरातले 2-2, 3-3 तरुण मुलं गेलेले आहेत. आणि ह्या धक्क्यातनं सावरून पुन्हा त्यांना कसं उभं करायचं? म्हणजे मला असं वाटतं पहिल्यांदा सरकारने अशी 1-1 लाखाची मदत न देता त्या महिलांना, त्या मुलांना, घरातल्या लहान मुलांना काहीतरी आधार, शासनाने त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण ही भयंकर घटना आहे. 102 लोक मृत्यू पावले आणि जे खूप सिरियस आहेत पेशंट, कोणाच्या किडनी खराब झाल्या, कोणाचं आणखीन काहीतरी झालंय, म्हणजे पुन्हा ते कसे उभे राहतील अशी परिस्थिती आहे. आता ह्या दारूबद्दल आपण जर बोलला तर दारू ही जी हातभट्टीची होते, म्हणजे मग 2004 मध्ये जेव्हा अशा प्रकारे घटना घडली होती त्यावेळेस गृहमंत्री आर पाटील असताना हे अशा प्रकारच्या हातभट्ट्या वगैरे पूर्णपणे बंद केलं होतं. 2 DCPंना सस्पेंड केलं होतं आणि अशा प्रकारे कडक कारवाई केली होती. त्याच्यानंतर खूप ठिकाणी अशा हातभट्टीच्या दारू मिळण्याचे बंद झालं होतं. परंतु पुन्हा ते सुरू झालेलं दिसतंय आणि ते आता इतकं गंभीर, म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मला आठवतं 2000 साली आम्ही जिथे दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. अशा प्रकारे अनेक ठिकाणी चालू असतील. त्याला कोण आहे शेवटी, जबाबदार कोण आहे? आणि पोलीस प्रशासन म्हणजे ह्यांना सगळ्यांना आस्थापनावरती आपला 70% खर्च बजेटचा जो होतोय त्याच्यातनं ह्यांचे पगार जात आहेत. पगार सगळ्यांना चांगले आहेत, नोकऱ्या चांगल्या आहेत, पण अशा प्रकारे आज तुम्ही बघा ते प्रत्येक बाई सांगतेय की पोलीस स्टेशनला हप्ते बांधलेले आहेत आणि म्हणून हे दारूचे धंदे चालू आहेत. म्हणजे सर्वसामान्य गरीब अशिक्षित माणूस सुद्धा या हप्त्यांबद्दल उघड बोलायला लागलाय. परंतु हे हप्ते घेण्याची जी पद्धत आहे, जी प्रथा आहे, ती काहीतरी गैर आहे किंवा हे असा प्रकार घेऊ नये. आपण कोणाच्या तरी जीवाशी खेळतोय हे सुद्धा जर पोलीस खात्याला जर समजत नसेल तर मग हे गृह खाते याला पूर्णपणे जबाबदार आहे. आणि गृह खात्यावर जे मुख्यमंत्र्यांकडे, आता आपण बघितलं असेल नागपूरला कैदी पळून गेले किंवा खुलेआम खून होत आहे. 7 वर्षाच्या मुलीवरती लोणावळ्याला बलात्कार झाला, तिचा खून झाला, पानसर यांची हत्या झाली. ह्या अशा सगळ्या महाराष्ट्रामध्ये 1-1 घटना घडतायत. आणि आता ही मालवणीमध्ये दारूची घटना, म्हणजे हे पोलिसांना माहिती असून सुद्धा आता उगाच इकडे तिकडे ह्याला गेलेत आणि गुन्हेगार पकडतायत आणि ह्या कारवाईमध्ये काही अर्थ नाही. अशा प्रकारच्या दारूच्या भट्ट्या कायम स्वरूपी कधीही सुरू होणार नाही. आणि ही जबाबदारी म्हणजे मगाशी मी ऐकलं ढोबळ्यांचं, पोलीस ऑफिसर ढोबळ्यांचं स्टेटमेंट, आता वायसी पवारांचं पण स्टेटमेंट तेच होतं की पोलिसांच्या शिवाय पोलिसांना हे सगळं माहिती असतं आणि हे मनात आणलं तर हे पोलीस अशा प्रकारचे अवैध धंदे चालू होणार नाहीत याच्यासाठी पूर्णपणे करू शकतात कारवाई. परंतु ती केली जात नाही. हे दुर्दैवी आणि गृह खात्याची इच्छाशक्ती पाहिजे. गृह खातं तेव्हा कळेल की जेव्हा राजकीय इच्छाशक्ती जागृत होईल. मला मुक्ताबरोबर तुम्हाला विचारायचं की ज्या प्रकारे एका कामगार चळवळीचं नेतृत्व तुम्ही करताय, पुणे महापालिकेच्या कर्मचारी संघटनेचं असेल, ही जी सगळी कामगार मंडळी आहेत दिवसभर काबाड कष्ट करून मग संध्याकाळी जसं वायसी पवार सर म्हणाले की त्यांना काही नको असतं, जे काही मिळवलं त्याच्यातनं त्यांना जाऊन या सगळ्या दारूचा जाऊन आस्वाद घ्यायचा आणि आपले सगळे कष्ट दिवसभरातले झालेत हे विसरायचं असतं. हे प्रबोधन आपण कसं करायचं की आपण या मार्गाला गेलो नाही पाहिजे? ही आत्ताची ही जी सगळी दुर्दैवी घटना आहे ती विशेषतः कष्टकऱ्यांकडे, श्रमिकांकडे ज्या बेफिकीरपणे बघितलं जातं त्याचं हे अगदी बोलकं उदाहरण आहे. आणि मी महानगरपालिकेत बघते अक्षरशः
इतकी घाणीची कामं आहेत, म्हणजे सडलेली प्रेतं उचलणं हे काही साधं काम नाहीये. आणि हे करताना ज्या प्रकारचे अपमान पण होतात कामगारांचे, त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या मानसिकतेची कारणं आहेत. आपण कामाचे तास कमी केले पाहिजेत कष्टकऱ्यांचे, त्यांच्या जीवनाची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांची घरं बघा, त्यांचे संसार बघा. आणि हे एकीकडे दारू पिण्याचं मूल्य समाजात ज्या पद्धतीने रुजलं गेलेलं आहे, दारूची पार्टी करणं, आणि एकीकडे यांना गरज म्हणजे या सगळ्याला दारूत बुडवायचं आपल्या दुःखाला. त्यात परत पुरुषी अहंकाराचा पण एक मुद्दा आहे की अशी काहीतरी भयंकर जाम पहिल्या धारेची प्यायलो आणि फार शेर झालो, अशा पद्धतीची पण कामगारांच्यात भावना असते. पण महिला मात्र संघटितपणे याला फार चांगल्या पद्धतीने तोंड देतात. आणि दारूच्या भट्ट्यांची आंदोलनं आम्ही स्वतः दारूबंदीची केलेली आहेत. अनेक झोपडपट्ट्यातल्या महिलांनी त्याच्यामध्ये फार डॅशिंगली, फार जोरदारपणे भाग घेतलेला आहे. आणि दुर्दैवाने एम्प्लॉयमेंट जिथे आहे, म्हणजे अशा पद्धतीचं सडकं काहीतरी करून 4 पैसे मिळतात, उधारी ठेवली जाते, सगळ्याच्या सगळा पैसा कामगाराच्या खिशातला तिथे खाली होतो, त्या कुटुंबांची दादागिरी पण असते त्या वस्त्यांमध्ये. म्हणजे हे इतकं सांस्कृतिक पातळीवरची गुंतागुंत. आणि दुसरीकडे सरकारला पैसा मिळतो म्हणून सरकारची देशी दारूची सरकार मान्य दुकानं, त्यातली दारू महाग. आणि ही घाणेरडी, म्हणजे आता तुम्ही कामगारांशी बोलला तर ड्रेनेज कामगार आमचे सांगतील की ड्रेनेजमध्ये ते सगळे ज्याला हत्ती म्हणतात, म्हणजे ते मोठे कॅन्स असतात ते लपवले जातात, त्याच्यानंतर फुगे सोडले जातात, त्या ड्रेनेजचं घाणेरडं पाणी वापरलं जातं. आत्ताही 102 लोकांची आपल्याला दुर्दैवी कहाणी दिसतीये. पण रोज ज्यांच्या शरीराचं रोज नुकसान होते, रोज ते मरतायत, त्याच्यासाठी पण आपल्याला खूप योजना आखायला पाहिजे. आणि याला सरकारने खरोखर पैशाचं बळ दिलं पाहिजे, त्यांच्या जीवनाची सुरक्षितता घेतली पाहिजे, त्यांच्या आरोग्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि नवीन पिढी या सगळ्या ट्रॅपमध्ये परत अडकणार नाही, बरोबर, इतक्या पातळीवरती आपल्याला विचार करायला पाहिजे. अगदी खरं की या सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवा. मला ब्रेक घ्यायचा, पण जीवन चव्हाण तुम्हाला विचारायचं की ज्या प्रकारे ही सगळी घटना घडली आहे, याची कारणं काय आहेत असं तुम्हाला वाटतं? कारण एका देशी दारू विक्रेते संघाचं तुम्ही नेतृत्व करताय राज्याचं, कारणं काय आहेत आणि तुमच्या नेमक्या समस्या काय आहेत ज्यामुळे हातभट्ट्यांचे प्रकरणं वाढत जातात असं वाटतं? कारणं अशी बरीच आहेत, त्याची यादी न संपणारी आहे. 1973 साली वसंतराव नाईक साहेबांचं सरकार असताना त्याआधी जी सिरीज अशा दुर्घटनांची नियमितपणे आपल्या राज्यात होत होती आणि गरीब त्यात मृत्युमुखी पडत होते. म्हणून शासनाने त्यावेळी ठरवलं की निर्विष अशी शासनमान्य आणि स्वस्त अशी दारू आपण जनतेला उपलब्ध करून देऊ. म्हणून 73 आणि 74 साली राज्य शासनाने देशी दारूची 4224 आणि विदेशी दारूची सुमारे 1650 अशी लायसन्स या राज्यात दिली लोकांना, ज्यांनी अर्ज केले त्यांना. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या 4 कोटीच्या आसपास होती, आज ती 13 कोटीच्या घरात आहे. परंतु अनुज्ञप्त्या दिलेल्या तेवढ्याच आहेत आणि यात बऱ्याच अनुज्ञप्त्या म्हणजे लायसन्सेस जे आहेत हे बंद झालेले आहेत. याचं कारण सरकारचं दुटप्पी धोरण. शासनाला एकीकडे महसूल हवा आहे आणि दुसरीकडे शासन जनतेला खुश करण्यासाठी म्हणा, मतपेटीकडे लक्ष देऊन किंवा स्थानिक राजकारणामुळे दुकानं बंद होत आहेत. आणि शासनमान्य दुकानाला इतके निर्बंध आहेत. एक थोडंसं उदाहरण असं की मी क्षमा मागून म्हणतो की लग्न झालेल्या बायकोला सगळी बंधनं आहेत आणि जी रखेल आहे ती मात्र मोकाट. तसं आम्ही सगळ्या नियमाला बांधलेले आहोत. आमच्याकडे एक जर FDAचं लायसन्स जर नसेल, फूड आणि ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं नवीन लायसन्स आहे, ते जर व्यापाऱ्याकडे नसेल तर 5 लाख रुपये दंड आहे. आता हे ज्या गुत्त्यावर ही 100वर माणसं दारू पिऊन मेली त्याच्याकडे कुठलं लायसन्स असेल का? आम्हाला वेळेचं बंधन आहे, आम्हाला असे हास्यास्पद नियम. ही शहानिशा कुणी करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा सगळा आंधळा दळता आणि कुत्रफीट खाता असा प्रकार आहे समाजाने, मुळात समाजाने. कारण आज राज्य शासनाला 13,500 कोटी रुपयाचा महसूल वर्षाला मिळाला. हे पैसे एवढे मिळतात याचा अर्थ किती मोठ्या संख्येने लोक दारू पित आहेत याचाही कुठेतरी विचार व्हावा. आणि लोकांना ती वस्तू हवी आहे म्हणून ते पित आहेत. जर लोक दारूचा तिरस्कार करू लागले तर एवढा रेव्हेन्यू मिळणार नाही. आणि एवढा रेव्हेन्यू मिळतो, मुळात यात एवढा मिळालेला रेव्हेन्यू या
व्यवसायासाठी किंवा जनतेसाठी जे गोरगरीब गिराईक जे एवढा रेव्हेन्यू देत आहे, दारू पिणारा जो एंड पॉईंटचा माणूस, त्याच्यासाठी शासन काहीच करत नाही आहे. आम्ही जे कायदेशीर दुकानदार आहोत, आम्हाला एवढे निर्बंध आहेत, एवढ्या हास्यास्पद कायद्याच्या म्हणजे कायदे लावून आम्हाला नाहक छळलं जातं, धंदा करायला मोकळीक दिली जात नाही. आमचे बांधव दुकान बंद व्हायच्या दहशतीखाली व्यापार करतात. आता जर शासनाने लायसन्स दिले नवीन, आम्हाला वर्षाला 4,80,000 रुपये अनुज्ञप्ती फी आहे, म्हणजे महिना 40,000 रुपये फी झाली, इतर खर्च वेगळे. आणि दारू विकून सगळ्यांचाच दारूचा धंदा फायद्यात चालतो हा भ्रम आहे. आणि एवढं असून आम्ही ब्लॅकमेलिंगला एवढे बळी पडतो. आणि मी आपल्याला सांगतो, ठीक आहे, आमचा धंदा जो आहे हा समाजातला सगळ्यात तळागाळातला माणूस आमच्या दुकानात येतो आणि तो आमच्याकडे त्याची तलफ भागवायला येतो. त्याचं एक कोंडलेलं जे मन आहे तो मोकळं करायला येतो, पिल्यानंतर तो ओपन होतो. माझं एक सांगणं आहे आपल्याला, कुणाला जर हिंमत असेल ना, आमच्या दुकानात 2 तास त्यांनी बसून दाखवावं आणि त्या गिरायकांचा मारा त्यांनी सहन करावा. कुणी बसणार नाही. अशा ठिकाणी आम्ही व्यवसाय करतोय. गेली 41 वर्ष हा व्यवसाय आम्ही मेहनत करून नावारूपाला आणला. ज्यावेळी लायसन्स 74ला दिलं त्यावेळी आमची वार्षिक लायसन्स फी 1,500 रुपये होती आणि एका 750 मिलीच्या बाटलीला, त्यावेळी MRP नव्हती, 750 मिलीच्या बाटलीला 7.5 रुपयाला आम्ही विकत होतो. आणि त्यावेळी हातभट्टी जी आहे नवटाक या स्वरूपात 50 पैशाला मिळायची, म्हणजे 2 रुपये बाटली. 2 रुपये बाटली 73-74ला हातभट्टीची मिळत होती आणि 7.5 रुपये सरकारी दारू मिळत होती. कोण पिईल सरकारी दारू? आणि त्यानंतर सरकारने ही स्वस्त दारू आणली, परंतु नंतर सरकारच्या लक्षात असं आलं की ही सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे. आणि मला हाच मुद्दा चव्हाण विचारायचा, ब्रेकची वेळ झाली आहे, हाच मुद्दा पुढे जाऊन मला विचारायचं की नेमकी हीच कारणं आहेत का जी स्वस्त आणि महाग दारू, त्याच्यामुळे आज सर्व कामगार वर्ग वेगळ्या विषारी दारूच्या मार्गाला लागतो आणि आपलं आयुष्य संपवतो. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर हा मुद्दा पुढे घेऊन जाऊ की केवळ हातभट्ट्या उद्ध्वस्त करून हे सगळं थांबवता येणार आहे का, ह्याच्याही पलीकडे जाऊन काय करावं लागेल. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर या सगळ्या मुद्द्याला ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. फेसबुकच्या काही प्रतिक्रिया एक प्रातिनिधिक आहेत त्या वाचून दाखवतो. माणिकलाल परदेशी म्हणतात की जे जबाबदारी झटकत आहेत तेच खरे जबाबदार असावेत, त्यांनी जबाबदारी झटकून चालणार नाही. नितीन गावडे म्हणतात की संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे आणि मग राजकीय नेत्यांनी त्यांच्याविषयीची चर्चा, पाठराखण ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजेत. 102 लोकांचा बळी गेलाय हे सरकारने विसरायला नको. रोहित कुलकर्णी म्हणतात सरकार कोणाचंही असो, सरकारनं दारू पिणाऱ्या लोकांची तोंड का धरायची. प्रश्न वेगवेगळे आहेत, सगळ्याच काही मी घेऊ शकत नाही, त्यामुळे दुसरा एक श्रीपती वगैरे म्हणून त्यांची प्रतिक्रिया की मॅगी घातक म्हणून त्यावर बंदी आपण आणतो, आता सरकार दारूवर बंदी आणणार का. पवार राजकारामध्ये मॅगीवर बंदी आणतो, दारूवर बंदी आणणार का. चंद्रपूरमध्ये बंदी आणली, इतर वर्ध्यामध्ये बंदी आहे आपल्या इकडे. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं, केवळ हातभट्ट्यांवरती कारवाई करून, हातभट्ट्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून भविष्यातल्या दुर्घटना टळतील असं वाटतं. त्याच्यात असं आहे की मॅगी ही काल परवा आलेली गोष्ट आहे. दारू ही हजारो वर्षापासून आहे. तुम्ही जर पुराण शास्त्र हजारो वर्षापासून म्हणजे सूर आसूर पासून म्हणजे समुद्र मंथन झालं त्याच्यात सुद्धा दारू निघालेली होती. शेवटी प्रश्न असा आहे की ज्या गोष्टी सामाजिक गरजेच्या आहेत, आता हे फार कठीण वाटतं सॉल्व करायला, म्हणजे पचवायला वाक्य, पण शेवटी ही वस्तुस्थितीवरती जोपर्यंत आम्ही येत नाही, वस्तुस्थिती जोपर्यंत आम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही वाटेल ते केलं तरी त्याच्याने काय उपयोग नाही. त्याचा 2-4 पर्याय आहेत, परंतु ते पर्याय इतके महागडे आहेत किंवा इतके त्रासदायक आहेत की ते करणं शक्य नाही. म्हणजे उदाहरणार्थ जर मी म्हटलं की कॉलनीज बनवायच्या, कॉलनीला चारी बाजूला कंपाऊंड, तिथे एकही कोणी मध्ये यायचं नाही, पण शेवटी ही डेमोक्रेटिक वे नाही. या शेवटी डेमोक्रेटिक वेमध्ये तुम्हाला कुठेतरी मार्ग, आणि मी मगाशी जे म्हटलो की हे नुसतं सरकारचं काम नाही आहे, हे सगळ्या लोकांना एकत्रित याचा विचार करून शेवटी फॉर्म्युला काय नक्की केलं पाहिजे. आणि एकदा जे करायचा निर्णय होईल तो निर्णय बाकी अंमलबजावणी त्याची अत्यंत कठोरतेने झाली पाहिजे. आणि अंमलबजावणी कठोरतेने करताना जो चुकेल त्याला जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण इथे चर्चा करू, थोड्या वेळाने लोक विसरून जातील, लोक ऐकतील आणि विसरून जातील. पण शेवटी मूळ मुद्दा जो आहे की त्याला तुम्ही ज्याला हात घालणार आहात का नाही, हा मूळ मुद्दा आहे. हा खरा मुद्दा आहे. तुम्हाला काय म्हणायचं? मला असं म्हणायचं आहे अंमलबजावणीच्या बाबतीत, आता ह्या दुर्घटना वेळोवेळी ज्या वेळी झाल्या त्यावेळी शासनाने आयोग नेमला, एक पार्थसारथी आयोग नेमला होता. त्यावेळी या दारूतला हा विषारी घटक जो आहे
मिथाईल अल्कोहोल हा पुढे आला. तर ह्या मिथाईल अल्कोहोलवरती बंदी घालण्यासाठी म्हणजे हा अल्कोहोल सहज उपलब्ध होऊ नये ह्यासाठी काय काय करावं लागेल हे पार्थसारथी कमिटीने शासनाला अहवाल तो दिला. तो धूळ खात पडला, त्याची अंमलबजावणी शासनाने केली नाही. हे मिथाईल अल्कोहोल जे आहे हे आज सहज उपलब्ध आहे. हातभट्टी जी बनते काळ्या गुळापासून, मध्यंतरी काळ्या गुळावर बंदी आणली, आमच्या संघटनेने अथक प्रयत्न केले. राज्य शासनाने काळ्या गुळावर बंदी आणली, त्यात राजकारण शिरलं, काळ्या गुळावरची बंदी उठवली गेली. हा काळा गुळ जनावर सुद्धा खात नाही, तो हातभट्टी निर्मितीला वापरला जातो. सरांनी मगाशी सांगितलं नवसागर मिसळून तयार केलं जातं ते कंटेंट, आणि या कंटेंटमध्ये पुढे हे मिथाईल अल्कोहोल मिसळून त्यात पाणी घालून त्याला अधिक विषारी बनवलं जातं. तर त्यावेळी शासनाने ठरवलं होतं की बेकायदेशीर दारू गुत्ता ज्या पोलीस अंमलदाराच्या हद्दीमध्ये आढळून येईल त्याला निलंबित करण्यात येईल आणि त्या कारणासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येईल. परंतु अशा प्रकारे ही जबाबदारी इथपर्यंत संपते का? कारण अधिकाऱ्याला निलंबित केलं, अमुक एकानं, जसं मगाशी परत तो मुद्दा चर्चेला आला, ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी केलं पाहिजे. राम कदम हाच मुद्दा आहे. कायदे बनवले पाहिजेत हे सगळं ठीक आहे, कडक शासन झालं पाहिजे ठीक आहे, पण अंमलबजावणी कशी करणार? कारण पाणी नेमकं तिथंच मुरतं, अंमलबजावणीच होत नाही. राजेंद्र, हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आया बहिणी बघतायत, म्हणून एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. दारू विक्रेते संघाचे युनियनचे जे आमचे सन्माननीय मित्र बोलता आहेत ते ठीक आहे, दारू विक्रेत्यांच्या बाबतीत ते युनियनचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं समर्थन करणं त्यांनी क्रमप्राप्त आहे. पण बोलताना चुकून त्यांच्या मधल्या काळामध्ये पहिल्या सेगमेंटमध्ये असं बोलून गेलं की आम्ही किती पुण्यवान कार्य करतो आहोत आणि लोक आमच्या दारूच्या दुकानात येत आहेत आणि स्वतःला मोकळं करतायत, एक्स्ट्रोवर्ड होत आहेत वगैरे, असं सगळ्या बोलण्याचा अर्थ होता. काही अर्थानं मी त्यांच्याशी सहमत आहे, पण पूर्ण सहमत नाहीये. एक लक्षात घ्या की जो श्रीमंत स्तरातला माणूस असतो तो जेव्हा दारू पितो तेव्हा त्याच्या घरातल्या तहान मुलाचं दूध हे खेचलं जात नाही, हे लुबाडलं जात नाही. पण गरीब घरातला माणूस जेव्हा दारू पितो तेव्हा त्याच्या आईला मुलाला दुधापासून वंचित ठेवावं लागतं, शाळेच्या फीस पासून वंचित ठेवावं लागतं. घरच्या घर उद्ध्वस्त झालेली या महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. राम कदम हे सगळं बघितलं, पण अंमलबजावणीचं काय नाहीये. अंमलबजावणीचं राजेंद्र तुम्हाला सांगतो काय आहे की आपण राजकीय पुढारी गप्पा मारतो, पण ज्यावेळेस काम करण्याची वेळ येते तेव्हा आपण राजकारण कसं आणतो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, ऐका राजेंद्र, अत्यंत महत्वाचं उदाहरण सांगतो की ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या आया बहिणी मागणी करतात की आम्हाला दारूबंदी पाहिजे, चंद्रपूरमध्ये जेव्हा दारूबंदीची मागणी झाली फेब्रुवारी 2010 मध्ये माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्राच्या विधान भवनात दारूबंदी व्हावी अशी मागणी केली, विधेयक मांडलं. डिसेंबर 2010 मध्ये चर्चा झाली. राजेंद्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 2011 मध्ये, कारण त्यावेळेचे तत्कालीन मंत्री राजेंद्र मुळीक यांनी आश्वासन दिलं होतं म्हणून पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली, दारूबंदी चंद्रपूरमध्ये करावी का नाही करावी, आणि समितीने नंतर करावी अशा प्रकारचा अहवाल 2012 साली दिला. मला जे राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी आहेत त्यांनी मला सांगावं, अजिबात राजकारण नाही, पण जेव्हा चंद्रपूरच्या घराघरातल्या महिलांची मागणी होती दारूबंदी व्हावी, असं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये असेल, मग असं असून सुद्धा आपण राजकीय पुढारी त्यांची मागणी का मान्य करत नाही. 2015 भाजपचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही 1 एप्रिल 2015ला लागू केली, पण त्याच्या आधीपासून त्यांची मागणी होती. म्हणजे ज्या गावातून मागणी होते दारूबंदीची, ज्या जिल्ह्यातून मागणी होते, त्या जिल्ह्यातून मागणी झाल्यावर मग तिथले काही राजकीय पुढारी असतील, पोलीसवाले असतील, हे सगळे आपले हितसंबंध जोपासण्यासाठी अशा प्रकारचे धंदे बंद होऊ देत नाहीत. ही शोकांतिका आहे आणि ही बदलण्यासाठी एकत्र येऊन राम कदम, एक मिनिट, आपण विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया घेऊ. तुम्ही जे म्हणताय करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणतात की मागच्या सरकारने का नाही केलं, पण केवळ दारूबंदीचा मुद्दा उपस्थित करून हा प्रश्न मार्गी लागणार आहे? नाही, मला तर सांगायचं की प्रत्येक महिलेला असंच वाटतं की दारूबंदी झाली पाहिजे. आणि मुनगंटीवारांनी जी फक्त चंद्रपूर आणि वर्ध्यापुरता जी दारूबंदी केली ती मला असं वाटतं आता हे 102 बळी गेल्यानंतर असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही बंदी करा. परंतु ही मागणी महिलांनी नक्कीच म्हणजे आनंद होईल त्यांना ही अशा प्रकारे जर बंदी झाली तर. कारण प्रत्येक महिलेच्या घरात तिचा पती अगदी लहानपणापासून बापापासून मार खाणं, दारू पिणं, आता तरुण मुलांमध्ये तर इतकं दारू पिण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे की ज्यांना नोकरी नाही, धंदे नाही, त्यांना फ्रस्ट्रेशन आलं की ते दारूच्या दुकानाकडे वळतात. आणि ही दारू सहजतेने उपलब्ध होणं
त्याच्यामुळे ते व्यसनाधीन होतात. तर सहजतेने उपलब्ध होता कामा नये असं, म्हणजे त्याच्या बंदी मागचं निदान थोडं तरी एक 15, 20, 25% तरी त्याचं मला असं वाटतं उद्दिष्ट साध्य होऊ शकेल आणि तो विचार संपूर्ण महाराष्ट्रावर व्हावा. परंतु गुजरातमध्ये बंदी असल्यामुळे गुजरातकडनं दारू कुठे येते तर महाराष्ट्रामध्ये येते. तर ह्याला मग काय उत्तर आहे? म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारे जी हातभट्ट्यांची दारू होते की ज्याच्यातनं विष लोकांना पाजलं जाते आणि ते त्याच्यातनं मरणारा माणसं कोण आहेत तर झोपडपट्टीमध्ये गरिबांच्या घरातली माणसं मरतायत त्याच्यामध्ये. आणि हे अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे मालवणीमध्ये. पण मला असं वाटतं की हे सरकार इतकं संवेदनहीन आहे की यांना गरिबांविषयी काहीच नाही आहे. म्हणजे योगासाठी मुख्यमंत्री वेळ काढू शकतात, पण मालवणीच्या झोपडपट्ट्यांमध्ये जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, एकेका घरामध्ये 2-2, 3-3 मृत्यू झालेले आहेत, अशा ठिकाणी त्या महिलांचं पुढे घर कसं चालणार, त्यांची मुलं कशी, याचे 1 लाख रुपये देऊन, हे मी पुन्हा तेच सांगते की त्यांची जबाबदारी शासनाने घेणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे हातभट्ट्यांचे धंदे होणार. आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आहे की इथे जे एक मुस्तफा म्हणून कोणतरी एक मुस्तफा खान ह्याने 2009 साली डिसिप्लिनपासून सगळ्यांना लेखी दिलं होतं की या धंद्यामध्ये कोण कोण अशा प्रकारे दारू विकताना, मग त्याची दखल का घेतली गेली नाही? मग त्यावेळेस ज्यांनी ही दखल घेतली नाही त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? त्याची दखल घेऊन सरकार कारवाई करणार का? आणि मुख्यमंत्री या लोकांना सांत्वन करण्यासाठी तरी किमान जाणार का? मुळात मी सांगतो, आमच्या सरकारचे सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. विनोद तावडे सुद्धा गेलेले आहेत. मुख्यमंत्री जाऊन आलेत का? मुळात असं आहे की ऐकून घ्या, मी आता काय प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या ताई तुम्ही. आपण आंदोलनकारी आहात, आपण तळागाळात काम केलेलं आहे. आपण असं म्हणालात की ते जे बेवारस कुटुंब आहेत त्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभा आहे. पण मला सांगा, 2004 साली जेव्हा 107 लोकांचा मृत्यू झाला, तुम्ही सत्तेत होतात, तुम्ही किती लोकांना नोकऱ्या लावल्या? त्यांच्या घरातल्या लोकांना किती लोकांना लावल्या? हे सगळं राजकारण आहे. 2004 ला काय झालं, 2009 ला काय झालं, आज 2014 ला लोकशाही मार्गाने बहुमताने तुम्ही जर निवडून आलेला आहात तर तुम्ही काय करणार? आम्ही केलं नाही म्हणून, पण आम्ही आर पाटील गृहमंत्री असताना त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या हातभट्ट्यांच्या याच्यावर बंदी आणली होती. 2 डिसिप्लिनला सुद्धा निलंबन केल्यानंतर पोलीस खातं पूर्णपणे जागं झालं होतं. त्या प्रकारे तुम्ही काही कारवाई करणार आहात का? आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं ते मी सांगितलंय तुम्हाला. त्यांचं म्हणणं पूर्ण करू, मला ब्रेक घ्यायचा. तुम्हाला बोलत मला ब्रेक घ्यायचा होता. राजेंद्र ऐका, माझा प्रश्न एवढाच होता. विद्याताई म्हणतात ना, आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहोत, पण तुम्ही काय केलं होतं सांगा ना. तुम्ही राहिला होतात का पाठीशी? नव्हता राहिला. आता तुम्ही काय करणार ते बोला. 2004 10 आणि 11 वर्षापूर्वीचं बोलू नका. आता तुम्ही त्या महिलांचे संसार चालवण्यासाठी त्यांना काय नोकऱ्या देणार आहात का, काम देणार आहात का, त्यांची घरं कशी चालणार ते सांगा. हा अतिशय ताई मुळात हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही टिपिकल ते राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका. मी राजकारण करत नाही, राजकारण तुम्ही करताय. तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांची माहिती घ्या जरा आपण. माननीय मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या हातभट्ट्या ज्या ठिकाणी लागत असतील त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या क्राईम ब्रांच कडून झाला पाहिजे, याच्यासाठी स्वतः निर्देश दिलेत. जातीनं मुख्यमंत्री त्याच्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचं विधान करण्यापूर्वी आपण 2 वेळा विचार केला पाहिजे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. माणुसकी म्हणून मुळात माणुसकी म्हणून हे सरकार त्या सगळ्यांच्या लोकांची तोंड बंद करण्यापुरतं निलंबनाची कारवाई होते. या बाबतीमध्ये माननीय खडसे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री साहेब या बाबतीमध्ये आणखी काय सकारात्मक सरकारतर्फे करता येईल या बाबतीत सरकार विचार करते. पूर्णपणे सकारात्मक आहे. म्हणजे तुम्ही वाऱ्यावर सोडलं म्हणून हे सरकार राजकारण नको आणायला. मुळात सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. आपण राजकारण कुठलंही इथं आणता कामा नये. मागचं कम्पॅरिझन आत्ताचं कम्पॅरिझन न करता आता जे घडलंय त्याचा विचार आपण पुढे करू. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर मला हाच मुद्दा पुढे न्यायचा आहे की दुटप्पीपणा सरकारचा आहे की समाज प्रबोधनामध्ये आपण कुठं कमी पडतोय याविषयी बोलू. शेवटच्या भागात आपण आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटचे 4 मिनिटं आहेत आणि सगळ्या पाहुण्याला अगदी थोडक्यात मला विचारायचं आहे की ज्या प्रकारे आपण म्हणतोय की दारू प्यावी का बंदी घालावी, सरकार समाज दुटप्पीपणा करतंय का, याविषयी नेमकं काय केलं पाहिजे? मुक्ता मनावर मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे.
काय नेमकं केलं पाहिजे ज्यावर आता अंमलबजावणी जरी शक्य वाटत नसली तर किमान उपाय तरी शोधू शकतो आपण? म्हणजे बेकायदेशीर जे काही हे भयानक आहे हे बंद केलंच पाहिजे. त्या लोकांना पर्यायी रोजगार मिळेल अशा पद्धतीने काहीतरी व्हायला पाहिजे. नंतर आत्ताच्या ट्रॅजेडीतल्या कुटुंबांना चांगली म्हणजे नुसती पैशाची नाही, ते कुटुंब सावरलं जाईल अशी मदत मिळाली पाहिजे. आणि महिलांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या आंदोलनामध्ये सहभाग असतो, त्याला पूर्णपणे पाठिंबा व्यक्त झाला पाहिजे. म्हणजे त्यातनं अंमलबजावणी होऊ शकते आणि सरकारचं दुटप्पीपणा आणि एकूण यंत्रणेतला हा थांबलाच पाहिजे. अगदी खरं आहे. दिलवंत चव्हाण, अगदी थोडक्यात काय करायला पाहिजे? सर, पहिली गोष्ट अशी की जे ड्रायडेज आहेत हे कमी झाले पाहिजेत. ड्रायडेमुळे गिराईक नाईलाजाने हातभट्टीकडे वळतो, अशा गुत्तेदारांकडे. दुसरी गोष्ट, शासनाने एक टोल फ्री नंबर सुरू करावा आणि बेकायदेशीर दारू गुत्त्यांची माहिती जनतेने, कायदेशीर नव्हे बेकायदेशीर दारू गुत्त्यांची तक्रार त्या टोल फ्रीवर करावी आणि त्याची तत्परतेने दखल घेतली जावी आणि प्रभावी कारवाई व्हावी. प्रभावी कारवाईला जर पोलिसांना काही मर्यादा असतील, मला आठवतं 2004 साली डिसेंबरमध्ये जी दुर्घटना घडली त्यावेळी पोलिसांना ज्यावेळी कारवाई करणं, पेपरवर्क करणं शक्य नव्हतं झालं, त्यांनी अशा गुत्तेदारांना पोलीस ठाण्यामध्ये हजेरी द्यायला लावली होती. 10-10 दिवस, सकाळी 8ला हजेरीला यायचं, संध्याकाळी 8ला ते सोडायचे. गुत्तेदार हैराण झाले आणि त्यांनी माफी मागितली, याच्यापुढे आम्ही हा व्यवसाय बेकायदेशीर करणार नाही. आणि त्या प्रभावी कारवाईमुळे सगळे गुत्तेदार अदृश्य झाले आणि आता त्या गुत्तेदारांचं वर्चस्व पुन्हा निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय. दुसरं असं, केवळ हातभट्टीच का, हातभट्टीशिवाय इतर अनेक घटक आहेत. आता हे मिथेनॉलच्या जास्त प्रमाणात मिथेनॉल मिसळल्यामुळे ही माणसं मेली. मिथेनॉल लोक रोज पित आहेत, पण ते प्रमाण अत्यल्प असल्यामुळे माणसाला हळूहळू हा मृत्यू आलेला कळून येत नाही. आणि केवळ दारू हा एकच पर्याय नशेसाठी लोकांना उपलब्ध नाही आहे. अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यावरती काम करायचं तर एक यंत्रणा निर्माण करायला पाहिजे. शासनाने विश्वासात घेतलं पाहिजे. अगदी खरं की तो विश्वास शासनाने दाखवला पाहिजे. आमचा थेट संपर्क, थेट संबंध आमच्या आमच्या ग्राहकाशी येतो. प्रत्येक दारू दुकानदार, मग तो 5 स्टार हॉटेलवाला, 7 स्टारवाला असो किंवा आमच्यासारखा किरकोळ देशी दारू दुकानदार असो, त्याला गिरायकाशी थेट संबंध आल्यामुळे गिरायकाच्या वर्तनाशी तो पूर्ण परिचित असतो. आणि याला कुठे आळा घालायचा असेल तर शासनाने आम्हाला पाचारण केलं पाहिजे. आमच्या सूचना तुमच्याशी चर्चा केली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. राम कदम, अगदी थोडक्यात माझा वेळ संपत आला. मी राजेंद्र सांगेन की ज्या गावामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये महिलांना तिथली इच्छा असेल की या ठिकाणी पूर्णपणे दारूबंदी व्हावी, तर 50% महिलांनी जर समजा निवेदन शासनाकडे दिलं तर हे सरकार त्या गावामध्ये पूर्णपणे दारूबंदी करेल. आणि ज्या ठिकाणी हातभट्ट्या सुरू असतील, पोलीस स्टेशनला तक्रार करून सुद्धा त्या महिलांचं पोलीसवाले ऐकत नसतील तर त्याची थेट तक्रार त्यांनी आमच्या सरकारकडे करावं, माननीय मुख्यमंत्र्यांना लिहावं. अशा प्रकारची कुठलीही हतबट्टी चालू दिली जाणार नाही. जे पोलीसवाले त्या ठिकाणी मॅनेज होऊन पैसे घेऊन हातबट्टी चालवत असतील त्यांच्यावर देखील हे सरकार तातडीनं कारवाई करेल. पण याच्यामध्ये एकंदरीत जे जनमानस आहे त्या जनमानसाला दारूकडे न वळवता त्या जनमानसाला अध्यात्माकडे, योगाकडे वळवण्याची ही वेळ आलेली आहे. कुठेतरी आपण अंतर्मुख होऊन पाहण्याची वेळ आली की किती दिवस हे चालत राहील. म्हणजे एका ठिकाणी आपण दारूला चालना देऊन त्याला वाढवण्याचा प्रयत्न करायचा का समाजातल्या लोकांनी दारू पिऊ नये याच्याकडे प्रयत्न करायचा? अगदी खरं राम कदम, जर आपल्याला खरोखर वाटत याच्यावरच असेल समाजातल्या लोकांनी दारू पिऊ नये तर काल जो योग दिवस पूर्ण जगात सुरू झाला त्या योगाकडे वळल्यावर आपोआप घरातली माणसं दारूपासून परावृत्त होतील, हे सत्य आहे. हे सत्य असं तुम्ही म्हणताय. विद्यार्थी, अगदी थोडक्यात माझा वेळ संपला. मला गटार साफ करणारा, कचरा वेचक, जो माणूस अत्यंत घाणेरडी कामं करतो किंवा जो कष्टकरी आहे, रस्त्यावर डांबर ओतणारा किंवा बिल्डिंगमध्ये काम, कन्स्ट्रक्शन साईटमध्ये काम करणारा, यांना तुम्ही काही योगासनं करायला सांगणार आहे का? म्हणजे हे मध्यम वर्ग आणि श्रीमंत वर्गाचे लाड तुम्ही जे करताय ते करा. आणि ते मी योगाला विरोध करत नाही, योगा केलंच पाहिजे, परंतु तुम्ही कोणाला काय सांगताय? म्हणजे मला झोपडपट्टीत आणि गरिबांमध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. जरा बंद करा. प्रवचन खूप ऐकलं तुमचं, प्रवचन खूप ऐकलं, ठेका नाहीये. गरीब आणि कष्टकरी आहेत त्यांना अशा प्रकारच्या राजकीय मुद्दा आपल्याला बनवायचा नाही, वेळ संपला. विषारी दारू जी हातभट्ट्यांमध्ये अनधिकृतपणे मिळवली जाते ते पोलिसांना हे सगळं माहिती असतं. अशा प्रकारची दारू याच्या पुढे बनणार नाही याच्यासाठी सरकारने खबरदारी घेतली पाहिजे. सर, अगदी थोडक्यात. नाही, मुद्दा असा आहे की मगाशी मी जे मगापासून सांगतोय की जी सामाजिक गरज आहे
ती गरज पुरवण्याकरता कायदेशीर मार्ग काय काढता येतील तो विचार करणं जास्त संयुक्तिक ठरेल. कारण ही निकड आहे, गरज आहे आणि जे कष्टकरी लोक आहेत त्यांना तुम्ही वाटेल ते करा, ते काही थांबणार नाही आहेत. ते दुसरा पर्याय शोधतात, तिसरा शोधतात, चौथा शोधतात. त्याकरता आम्हाला कुठेतरी वस्तुस्थितीवरती येऊन विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे. वस्तुस्थितीवरून विचार केला पाहिजे. अगदी एका वेळी आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी स्त्रियांनी किंवा कोणी मागणी केली म्हणून कायदेशीर दुकान बंद होतं. बेकायदेशीर दुकानांचं काय? जिथे जिथे कायदेशीर दुकानं बंद झाली तिथे त्या गावामध्ये बेकायदेशीर दारू गुत्तेदार प्रचंड मोठ्या संख्येने फोफावले. हा इतिहास आहे. गुजरातमध्ये दारूबंदी यशस्वी नाही, वर्ध्यामध्ये नाही, गडचिरोलीमध्ये नाही, चंद्रपूरमध्ये नाही. आज जे मुंबईत घडलं ते चंद्रपूरमध्ये किंवा वर्ध्यामध्ये घडावा अशी इच्छा आहे का? शासन कोणाची असो, सरकारची इच्छा आहे का? हा फसवा देखावा दारूबंदीचा. दारू सगळीकडे सर्रास मिळते, जनतेच्या जीवाशी खेळ होतो आणि केवळ हातभट्टीच नाही, भेसळीची दारू मोठ्या प्रमाणात येते. अगदी स्कॉच सुद्धा भेसळीची येते आणि शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. याचा खरं गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की दारूबंदी केल्यानंतर दारूबंदी झाली का याची आपण चाचपणी करतो का, आणि जर झाली नसेल तर बेकायदेशीर गुत्ते किती उभे राहिले आणि कुणाच्या आशीर्वादाने चालतात यावर आपण वचक ठेवतो का, हा खरा मुद्दा आहे. त्यामुळे कायदे बनवण्यापेक्षा त्याची कडक अंमलबजावणी किती होते आणि त्यातून सर्वसामान्यांच्या जीवाचं रक्षण करण्याकरता आपण किती तत्पर ठरतो, वेळ तीच आहे आज विचार करण्याची आणि पुढे जाऊन एक पावलावर अंमलबजावणी करण्याची. इथंच थांबू. हा फक्त IPL लोक.